हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण कुंडली कवच हरे श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज नवरसा भरली सागर करवी उचित रत्नांची आहे भावार्थाची गिरीवरून सगळी माये. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या साहित्याचं वैभव सांगताना 12व्या अध्यायाच्या आरंभालाच एक प्रार्थना करत आहेत. श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानोबांचं हे बोलणं चाललेलं आहे. त्या बोलण्यामध्ये ज्ञानोबाराय श्री गुरूंना आंबे श्रीमंते अशा पद्धतीचे एक भावना अंतःकरणातली व्यक्त करत असताना नवरसा भरवी सागर या विषयाचा विचार करत असताना आपल्याला फक्त याच्यातले नवरस काय आहेत याचाच विचार फक्त आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबारांनी हे का बोलले, कशा करता चाललंय हा सगळा विचार काही सध्या महत्वाचा नाही. याच्यामध्ये जे नवरस आहेत याच्यातला रस या शब्दाचा विचार आपण काल सुरुवात केलेला आहे. नेमकं रस कशाला म्हणायचं, रसाला काय महत्व आहे याचा विचार आपण काल करत होतो. मी आपल्याला काल सांगितलं की साहित्यामध्ये रसाला महत्व आहे. साहित्य हे रसपूर्ण असतं. एवढंच नाही, भक्तीमध्ये सुद्धा रसाला महत्व आहे. आणि हे सांगत असताना व्यवहारातलं एक वाक्य सांगितलं होतं की जीवनामध्ये सुद्धा रसाला महत्व आहे. मी काल आपल्याला बोललो की माणसं सुद्धा कंटाळल्यानंतर असं म्हणतात की आता जीवनात काही रस राहिला नाही. याचा अर्थ या रसाला फार महत्व आहे. आणि मग मानवी जीवनामध्ये ज्या रसाला फार महत्व आहे ते रस नेमकं कोणते आहेत, त्या रसांचा विचार नेमकं काय आहे हा या नवरसामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. रसाची व्याख्या विचारात घेत असताना काल एक व्याख्या मी अभिनव गुप्तांची अशी सांगितली होती की रत्यादी अवच्छिन्न चिदेव रसा हा व्यापक असलेलं चैतन्य. रत्यादी अवच्छिन्न म्हणजे वेगवेगळे जे स्थायी भाव सांगितले जातात, प्रत्येक रसाला एक स्थायी भाव सांगितलेला आहे. आणि या स्थायी भावाने हे व्यापक असलेलं चैतन्य ज्यावेळेस अवच्छिन्न होतं त्यावेळेस जे नाव निर्माण होतं त्याला रस असं म्हटलं जातं. ही साहित्यशास्त्राच्या दृष्टीने व्याख्या सांगितली आपल्याला. रसांचा विचार करताना थोडासा त्या पातळीवरूनच विचार करावा लागणार आहे आपल्याला. हा जो रस आहे ठीक आहे, रत्यादी अवच्छिन्न चिदेव रसा हा असं अभिनव गुप्तांनी रसाची व्याख्या सांगितली. या रसाचा विस्तार करत असताना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये मी आपल्याला कालही सांगितले की 6वा आणि 7वा अध्याय हा रसभाव विचाराचा अध्याय आहे. म्हणजे 6व्या अध्यायामध्ये रसांचा विचार मांडलेला आहे, 7व्या अध्यायामध्ये भावांचा विचार मांडलेला आहे. तिथं भरतमुनींनी हा रस निर्माणच कसा होतो हे सांगत असताना स्वतंत्र अशा पद्धतीचा विचार त्यांनी असा मांडलाय की तत्र विभाव अनुभव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. तत्र त्या ठिकाणी काय विभाव अनुभव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती. या रसाची उत्पत्ती कशी होते हे सांगत असताना भरतमुनी आपल्याला असं सांगतायत विभाव अनुभव आणि व्यभिचारी भाव या 3 भावांच्या संयोगामध्ये रसाची निर्मिती होते. काल आपण रसाची फक्त व्याख्या पाहिली, आज आपण रस निर्माण कसा होतो हे ऐकतोय. आता हे सगळ्या गोष्टी थोड्याशा किचकट आहेत, आपल्या लवकर लक्षात सहजासहजी येण्यासारख्या नाहीत की हे विभाव म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय आणि व्यभिचारी भाव म्हणजे काय. शास्त्रकार आम्हाला असं सांगतात की या विभावाचा अनुभवाचा आणि व्यभिचारी भावाचा संयोग झाल्यानंतर रसाची निष्पत्ती होते, म्हणजे रस निर्माण होतो. ज्या रसांची
रसांच्या बाबतीत ज्ञानोबारायांनी नवरसा भरवी सागरू असं म्हटलं. ते नवरस निर्माण होण्याकरिता काय करावं लागेल तर त्याच्याकरता विभावाचा विचार करावा लागेल, अनुभवाचा विचार करावा लागेल आणि व्यभिचारी भावाचा विचार करावा लागेल. प्रश्न आपल्याला असा निर्माण होतोय की हे विभाव म्हणजे नेमकं काय, अनुभव म्हणजे नेमकं काय आणि व्यभिचारी भाव म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, रस निर्माण व्हायचं आहे. रस निर्माण काव्य आपण जरा विचारात घ्या. साहित्य निर्माण तुम्ही करायला लागला, काही लिखाण करायला लागला. एखादी कादंबरी लिहित असताना त्या कादंबरीमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळी पात्र आपल्याला रंगवावी लागतात. कादंबरी लिहित असताना जर चरित्र एखाद्याचं वाचत असाल, ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं चरित्र आपल्याला अनेकांनी लिहिलेलं बाजारात सापडतं. ते लिहित असताना आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रसंग आपण वाचत असताना आपल्याला असं वाटत असतं की जणू काही प्रत्यक्ष तुकोबाराय आपल्या समोर या पद्धतीची घटना चाललेली आहे. तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाचे अभंग जर आपण गाठ्यातून वाचायला लागलो तर आपल्याला असं जाणवतं की प्रत्यक्ष तुकोबाराय आपल्या समोरून निघायला लागलेले आहेत. हे जे काव्य निर्माण करत असताना अशा पद्धतीची भावना आपल्या ठिकाणी निर्माण होते. पण याचा अर्थ आहे की जसं ते काव्य निर्माण करताना तशा रसातून ते काव्य लिहिलेलं असतं. हा झाला काव्याच्या बाबतीतला विचार. नाट्यशास्त्राच्या बाबतीत भरत मुनींनी हाच विचार मांडलेला आहे. एखादं नाटक रंगवत असताना, स्टेजवर एखादं नाटक जर चाललेलं असेल तर ते नाटक चालत असताना त्या नाटकामध्ये वेगवेगळी पात्र असतात. त्याच्यामध्ये कुणी शृंगाराचं पात्र केलेलं असतं, कुणी वीरत्वाचं पात्र केलेलं असतं, कुणी कारुण्य भावनेने बोलत असतं म्हणजे करुणरसाचं ते पात्र असतं, कुणी एक वेगळं वाकडं अशा पद्धतीचं पात्र आपल्याला दिसून येतं की आपण त्याला विभत्स रसाचं ते पात्र असतं. काही अशा पद्धतीची 11 विकार पात्र असतात तर ती रौद्र रसाची पात्र असतात. म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये नाटक निर्माण होत असताना सुद्धा वेगवेगळ्या भावना ज्यावेळेस प्रेक्षकांच्या समोर तो कलाकार व्यक्त करत असतो त्यावेळेस तो कलाकार त्या रसामध्ये परिपूर्ण अशा पद्धतीचा गेलेला असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्यांनी तो रस असा आविर्भूत केलेला असतो. तो रस त्याच्या ठिकाणी निर्माण होण्याकरता काय लागेल तर त्याच्याकरता भरत मुनींनी या 3 गोष्टी सांगितल्या. त्याच्याकरता विभावाची गरज आहे, अनुभवाची गरज आहे आणि व्यभिचारी भावाची गरज आहे असं भरत मुनींनी आपल्याला सांगितलं. प्रश्न आपला असा चालला होता की रस निष्पत्ती करायची. ठीक आहे, शृंगार रसाचा विचार आपण पाहिला. काय शृंगार रस काय आहे, शृंगार म्हणजे काय, शृंगाराचे प्रकार काय, काल आपलं सगळं झालंय. ते ज्ञानोबारायांनी कुठं कुठं ज्ञानेश्वरीमध्ये शृंगार रसाची योजना केली त्याचाही विचार आपण काल करून आलेलो आहे. आज आपल्याला वीर रसाचा विचार करायचा आहे. हे विचार करत असताना रसनिष्पत्ती होण्याकरता लागणाऱ्या विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भावाचा अगोदर प्रस्तावनेमध्ये विचार मांडतो. विभावाचा विचार करण्याकरता विभाव कशाला म्हणायचं, रस निर्माण होण्याकरता जे अत्यंत विशेष करून महत्वाचा आहे तो विभाव आहे. या विभावामध्ये 2 प्रकार केले. एक आलंबन विभाव सांगितलेला आहे आणि दुसरा उद्दीपन विभाव सांगितलेला आहे. एक आलंबन विभाव आहे आणि दुसरा उद्दीपन विभाव आहे. विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव या 3 गोष्टी कळाल्या की रसनिष्पत्ती आपल्याला लक्षात येणार आहे. भरत मुनींनी सांगितलं विभाव, अनुभव, व्यभिचारी भावात संयोगात रसनिष्पत्ती ही. याच्यातला विभाव काय आहे हे कळून घेण्याकरता, रस निर्माण होण्याकरता विशेष करून ज्या भावाचा विचार केला जातो तो विभाव आहे. मान्य या 3ही गोष्टी जरी आपल्याला रस निर्माण करण्याकरता महत्वाच्या सांगितल्या असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्येही विशेष अशा पद्धतीचा विभाव हा महत्वाचा सांगितला जातो. मी आणखीन थोडासा खुलासा करतो. आपण काल शृंगार रसाचा स्थायी भाव काय पाहिला, प्रेम. काल शृंगार रसाचा रस आणि रसाचा स्थायी भाव त्याच्या पुढे जाऊन सांगू का, स्थायी भाव लक्षात राहिला म्हणजे रस कोणता आहे हे लक्षात राहील. स्थायी भाव फार महत्वाचा आहे. स्थायी भाव कशाला म्हणायचं की जो भाव रसाच्या अंतिम समयापर्यंत त्याच्याबरोबर असतो त्याला स्थायी भाव म्हटलं जातं. सोप्या भाषेत बोलू का, आपल्या अंतःकरणात असलेला एखादा जो स्वभाव आहे त्याला स्थायी भाव म्हणा. शृंगार रस निर्माण करायचा असेल तर त्याच्याकरता प्रेम नावाचा स्थायी भाव पाहिजे. म्हणजे प्रेम, रती हा स्वभाव बनला पाहिजे. प्रेम हा स्वभाव बनल्याशिवाय शृंगार रस निर्माण करता येणार नाही. काल आपण बोलून आलो, भगवान शंकरांनी पार्वतीचं वर्णन करत असताना
नित्य नूतन अशा पद्धतीचं वर्णन गीता तत्व हे कसं आहे हे सांगताना तिच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. काल ती ओवी झाली आपली. पण हे करताना एखादा पती आपल्या पत्नीचं वर्णन करण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या मनामध्ये अगोदर प्रेम निर्माण व्हावं लागणार आहे की नाही. म्हणजे प्रेम निर्माण झाल्याशिवाय त्याला शृंगार अशा पद्धतीचं बोलणं त्याच्या मुखातून येणारच नाही. शृंगार पूर्ण अशा पद्धतीचं बोलणं जर मुखातून यायचं असेल तर त्याच्याकरता मनामध्ये प्रेम नावाचा स्थायी भाव आपल्याकडे तयार झाला पाहिजे. म्हणजे प्रेम नावाचा स्थायी भाव, प्रेम हा स्थायी भाव ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेसच शृंगार रसाची निर्मिती होते. याचा अर्थच असा आहे की शृंगार रसाचा स्थायी भाव आहे प्रेम. हे आपल्याला का सांगतोय? विभावाचा, अनुभवाचा आणि व्यभिचारी भावाचा विचार करण्याकरिता हा स्थायी भावही डोळ्यासमोर थोडासा ठेवा आणि विभावाचा विचार करा. आणखी थोडासा त्याच्यातला खुलासा करायचा असेल तर आतला जो भाव आहे त्याला स्थायी भाव म्हणा आणि बाहेरचा जो भाव आहे त्याला विभाव म्हणा. विभाव हा रस निर्माण करण्याकरता विशेष करून महत्वाचा आहे असं भरत मुनी नाट्यशास्त्रामध्ये सांगतात. आणि त्याचे दोन भाग सांगितले त्यांनी. एक आलंबन विभाव सांगितला आणि दुसरा उद्दीपन विभाव सांगितला. ऐका, आलंबन विभाव आहे आणि दुसरा उद्दीपन विभाव आहे. आता आलंबन विभाव कशाला म्हणायचं आणि उद्दीपन विभाव कशाला म्हणायचं? ज्या विषयात मुख्य आश्रय करून रसनिष्पत्ती होते त्याला आलंबन विभाव असं म्हटलं जातं. ज्या विषयात मुख्य आश्रय करून रसनिष्पत्ती होते, एखाद्या या प्रसंगामध्ये मुख्य आश्रय नेमकं कोण आहे, मुख्य वस्तू नेमकी कोण आहे, त्याला धरून, त्या आश्रयाला धरून निर्माण होणारी जी रसनिष्पत्ती आहे त्याला आलंबन विभाव म्हटलं जातं. उदाहरणामध्ये पुढं सगळं कळून जाईल. दुसरा विभावाचा प्रकार सांगितला उद्दीपन विभाव, की जे जागृतीकारक अशा पद्धतीचं निमित्त कारण असतं त्याला उद्दीपन विभाव असं म्हटलं जातं. रसाची निष्पत्ती आपल्याला पाहिजे. त्या रसनिष्पत्ती करता मी 3 गोष्टी सांगितल्या. एक विभाव, दुसरा अनुभव आणि तिसरा व्यभिचारी भाव. त्याच्यामध्ये विभावामध्ये 2 प्रकार केले. एक आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव. त्याच्या पुढचा प्रकार सांगितलाय अनुभव. जो भाव रसाची अनुभूती प्राप्त करून देतो त्याला अनुभव असं म्हटलं जातं. जो भाव रसाची अनुभूती प्राप्त करून देतो, हो, वीर नावाचा रस असेल तर त्या रसाची अनुभूती प्राप्त करून दिल्यानंतर आपल्या ठिकाणी येणारी जी काही बाह्य प्रक्रिया आहे किंवा जी शारीरिक हालचाल आहे त्याला अनुभव अशा पद्धतीचं म्हटलं जातं. नाटकामध्ये एखाद्या माणसाने जर शृंगाराचं अशा पद्धतीचं जर त्याला पात्र करायचं असेल, शृंगाराचं पात्र करत असताना त्यांनी शृंगाराचं पात्र करत असताना त्याच्या मनामधून, त्याच्या शरीरामधून निर्माण होणाऱ्या ज्या बाह्यक्रिया आपल्याला दिसून येतात, शारीरिक क्रिया दिसून येतात, याला अनुभव अशा पद्धतीचं म्हटलं जातं. विभाव, दुसरी गोष्ट अनुभव आणि तिसरी गोष्ट सांगितली व्यभिचारी भाव. व्यभिचारी भाव कशाला म्हटलं जातं? जो भाव रसनिष्पत्ती करता सहकारी आहे पण तो त्याच्या ठिकाणी कायम राहत नाही. सहकारी आहे, काही गोष्टी सहकारी असतात पण त्या कायम राहत नाही. काही गोष्टी मनामध्ये निर्माण होतात, त्याला मानसिक विकार असंही भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. फार विचार करत असताना आपल्याला त्याच्यातून एक विचार असा निघता येईल की रसनिष्पत्ती करता विभावाची गरज आहे, अनुभवाची गरज आहे आणि व्यभिचारी भावाची गरज आहे. नेमकं कसं? आपल्याला जो आजचा रसाचा विचार करायचा त्या वीररसाचा विचार करा. वीररस हा जो सांगितलाय त्या वीररसाचा स्थायी भाव शास्त्राने सांगितलाय उत्साह. शृंगार रसाचा स्थायी भाव सांगितला प्रेम आणि वीररसाचा स्थायी भाव सांगितलाय उत्साह. अहो, वीरता व्यक्त करायची असेल तर त्याच्या ठिकाणी उत्साह हा दिसूनच आला का नाही? ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये भीष्माचार्याच्या ठिकाणची असलेली वीरता सांगण्याकरता ज्ञानोबारांनी याचं उदाहरण दिलेलं आहे. तयाची तुलगा सवे वीरवृत्तीचे ठावे दिव्य शंक भीष्म देवे अस्फुरीला, असं ज्ञानोबाराय बोलत आहे. अस्फुरीला हा शब्द उत्साहवर्धक शब्द आहे का नाही? बोला. आणि त्याच्या पुढे अगोदर वीरवृत्तीचे ठावे. घटना सगळ्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरी आपण रोज वाचतोय. युद्धाचा प्रसंग आहे आणि तिथं दुर्योधनाने द्रोणाचार्यांकडे बघून ज्यावेळेस कौरव पांडवांच्या संपूर्ण युद्धाची तयारी झाल्यानंतरचं दुर्योधनाचं जे बोलणं आहे आणि त्या बोलण्यातून भीष्माचार्याचं करत असलेलं जे कौतुक आहे
आणि त्या कौतुकामध्ये वेगवेगळे एकमेकाच्या शंकांची जे ध्वनी सुरू होते आणि या ध्वनीमध्ये मग जे भीष्माचार्यांना स्फुरण आलेलं होतं आणि त्या स्फुरणामध्ये ज्यावेळेस भीष्माचार्यांनी आपला शंख वाजवायला सुरुवात केली, तो शंख वाजवत असताना ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात, वीरवृत्तीचेनी ठावे. वीरवृत्तीचेनी ठावे काय केलं? दिव्य शंख भीष्मदेवे आत्पुरीला, म्हणजे त्याचं स्फुरण केलं किंवा त्याच्या पद्धतीचा आवाज सुरू केला. हे सांगत असताना वीरवृत्तीचेनी ठावे म्हणण्यामध्ये वीररसाचा विचार आहे आणि आत्पुरीला हे सांगत असताना वीररसाच्या ठिकाणी स्थायी भाव असलेला जो उत्साह आहे त्याचा विचार मांडलेला आहे. खरं तर भीष्माचार्यांच्या वयाचा आणि युद्धाचा विचार केला तर कितीतरी अंतर आपल्याला दिसून येतं, पण उत्साह हा अशा पद्धतीचा सांगितला जातो की जिथं वयाचं सुद्धा बंधन ठेवलं जात नाही. बऱ्याचदा तरुण माणसांचा उत्साह निघून जातो आणि म्हाताऱ्या माणसांच्या ठिकाणी मोठा उत्साह तयार होतो. असंही आपल्याला बाजारामध्ये व्यवहारामध्ये दिसून येतं ना. वीरवीरता जिथं शब्द येईल तिथं विचार करा की उत्साह हा त्याचा स्थायी भाव सांगितला. मी आपल्या समोर विचार मांडत असताना रसाची व्याख्या सांगितली. रसनिष्पत्ती करता मी सूत्र आपल्याला सांगितलं की विभाव, अनुभव, व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती ही म्हणजे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव या तीन भावांच्या संयोगामध्ये रसाची निष्पत्ती होती. रसाची निष्पत्ती झाल्यानंतर आजचा जो रस अभ्यासायचा आहे त्याचं नाव आहे वीररस आणि वीररसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे उत्साह. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग या संबंधात आपल्याला दिसून येतात. तुकाराम महाराज सांगतात, वीर विठ्ठलाचे गाडे कलिकाळ पाया पडे, किंवा या वीररसातूनच तुकोबाराय भगवत भक्ताचं वर्णन करतात. झुंजारते एक विष्णुदास जगी. झुंजारते एक विष्णुदास जगी हे कशाचं वर्णन आहे? नवरसातल्या वीररसाचंच वर्णन आहे ना. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या, हे पाप पुण्यांगी नातळे त्या ते द्या सोडून, पण झुंजारते एक विष्णुदास जगी याच्यातला झुंजार शब्द हा वीररसाचं देतं काही का नाही. किंवा काल्याच्या अभंगामध्ये आपण म्हणतो, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे, इथं वीर शब्द आला का नाही, हेही वीररसाचंच देतं काही नाही. किंवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला शरवरी उर्मीचा मार, हे वीररसाचंच वर्णन नाही का नाही. कारण बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत ही वीरता सांगितली जाते का नाही, याच्यातून उत्साह आपल्याला दिसून येतो का नाही. या वीररसाचा विचार करत असताना अनेक प्रकारे वीररसाचे ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसून येतात. भरत मुनींनी नाट्यशास्त्रात सांगितलेले आहेत. भक्तिरसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामींनी सुद्धा त्याचा विचार भरपूर केलेला आहे. पहिला प्रकार सांगितलेला आहे युद्धवीर. युद्धवीर रस, वीररसाचा पहिला प्रकार सांगितला युद्ध वीर रस, म्हणजे युद्धामध्ये असलेली जी वीरता आहे त्या वीररसाचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मांडलेला आहे. महाभारतातला प्रसंग आपल्याला सगळ्याला माहित आहे. युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर घ्या. कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग आहे आणि कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये कौरव पांडवांचं युद्ध होणार हे अटळ झालं. कधी अटळ झालं? ज्यावेळेस दुर्योधनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं की सुईच्या टोकावर मागील एवढी सुद्धा जमीन मी पांडवाला देणार नाही. कृष्ण शिष्टाईचं प्रकरण महाभारतातलं माहिती आहे की नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले, युद्ध होऊ नये अशा करता गेले. आता याच्यावरही मला कधी कधी शंकाच वाटते की भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्ध होऊ नये याच्याकरता गेले का युद्ध व्हावं याच्याकरता गेले, नाही का. खेळ तो येण्याची खेळावा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले, झालं काय असेल ते बोलणं झालं, त्याच्यामध्ये काय फिसकटलं असेल ते सोडा जाऊ द्या. युद्ध होणार हे ठरलं, अटळ झालं आणि मग ते युद्ध होणार हे ठरल्यानंतर मग सगळ्यांनी काय वाटून घ्यायचं ते आपण नेहमी सगळेजण कीर्तनकार असल्यामुळे आपण नेहमी सांगतो की पांडवांनी काय घेतलं आणि कौरवांनी काय घेतलं. हे सर्व सैन्य असलेलं सगळं काही सैन्य ऐश्वर्य सगळं कौरवांकडे आलं आणि एकटा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांकडे आला आणि म्हणून शेवटी म्हणावं लागलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धना. जाऊ द्या. आणि जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला त्यांनी काय सांगितलं, मी काहीही करणार नाही, फार तर सांगेल गोष्टी चार युक्तीच्या. ठीक आहे. नव्हे त्याच्याही पुढचा विचार असा सांगितला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले देखा नवलतया प्रभूचे. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णनही केलं. अद्भुत प्रेम भक्ताचे, प्रेम भक्ताचे अद्भुत प्रेम आहे. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथाचे सारथी झाले. रथाचे सारथी झाले. अर्जुनाच्या रथाचे सारथी होऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस त्या रथामध्ये बसलेले आहेत, युद्धाचा प्रसंग आहे.
वेगवेगळ्या शंकांचा आवाज ध्वनी यायला लागलेला आहे. आणि मग अशामध्ये अर्जुनाला वाटायला लागलं आता युद्ध करायचंय, पण ज्यांच्याबरोबर युद्ध करायचंय ते जरा जवळून बघावे, ज्यांच्याबरोबर युद्ध करायचंय ते जवळून बघावे. आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला सांगितलं सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयम इच्छुत. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयम इच्छुत, हे अच्युत काय कर, सर्व सैन्यांच्या मध्ये हा रथ घेऊन चल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन निघाले. आता त्याच्यावर फार गमती जमतीनं बोललं जातं. अर्जुनाने भगवंताला सांगितलं सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चल. आता इथं सांगणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे? इथं ज्याच्या हातामध्ये दोऱ्या आहेत तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, जो सांगणारा आहे तो अर्जुन आहे. खरं तर ज्याच्या हातामध्ये रथाच्या दोऱ्या आहेत ते म्हणण्यापेक्षा जगाच्या रथाच्या दोऱ्या ज्याच्या हातामध्ये आहेत त्याला अर्जुन सांगतोय सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयम इच्छुत, सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चल. जाऊ द्या सोडा झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन आले. रथ घेऊन आल्याबरोबर जे अर्जुनाने सगळ्यांकडे पाहिलं आणि मग अर्जुन युद्ध करण्याच्या भूमिकेने अर्जुन तिथं मध्ये आलेला आहे. मला सगळा विस्तार कथेचा सांगायचा नाही, मला फक्त युद्धवीर रस तेवढाच सांगायचा आहे. युद्ध करण्याच्या दृष्टीने अर्जुन तिथं मध्ये आलेला आहे. आला अर्जुन तिथं मध्ये आला, पण झालं काय, इथं हा जो युद्धाचा प्रसंग आहे, वीरता सिद्ध करण्याकरता आलेला जो अर्जुन आहे, हा वीररस अभिव्यक्त करण्याकरता जो अर्जुन आलेला आहे, हा अर्जुन जो आहे हा अर्जुन आहे तो आलंबन विभाव आहे. का आपण आलंबन विभावाची व्याख्या काय केली की ज्याच्या आश्रयाला धरून रसनिष्पत्ती होते त्याला आलंबन विभाव म्हणतात, असं पाठीमागे आपण पाहून आलो. अर्जुन हा या युद्धातला मुख्य आहे. या प्रसंगामध्ये अर्जुन हा मुख्य आहे. याच्या आश्रयाला धरून हा वीररस निर्माण होणार आहे ना, म्हणजे ज्याच्या आश्रयाला धरून आपण रस निष्पत्ती होणार आहे त्याला म्हटलं जातं आलंबन विभाव. म्हणजे या प्रसंगामध्ये अर्जुन आहे तो आलंबन विभाव. एक दुसरा मुद्दा आपल्याला उद्दीपन विभावाचा पाहायचा आहे. या उद्दीपन विभाव कशाला म्हटलं जातं, या युद्धामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं कौरवांकडे दिसून येत आहेत आणि पांडवांनाही दिसून येत आहेत. आणि या आव्हानामुळे युद्ध करावं लागणार आहे अशा पद्धतीची भावना निर्माण झाली. त्याच्या अंतःकरणातला सगळ्याच्या वीररस जागृत झाला. ही भावना वीररस जागृत होण्याला कारण काय, तर कौरव पांडवामध्ये पांडवांकडून कौरवाला दिलेली आव्हानं आणि कौरवांकडून पांडवाला दिलेली आव्हानं, या आव्हानामुळे वीररस जागृत झाला. या आव्हानांना म्हटलं जातं उद्दीपन भाव. आलं का लक्षात? पहा, अर्जुन इथं आहे आलंबन विभाव आणि हा वीर रस निर्माण झाला. याचं कारण आहे यांच्यामध्ये निर्माण झालेला जो काही आव्हान आहे त्याच्यामुळे निर्माण झाला. म्हणून या आव्हानांना म्हटलं जातं उद्दीपन भाव. उद्दीपन झालं ना, उद्दीत झालं, त्याच्यामुळे हा वीररस उद्दीत होण्याला कारण ही सगळी आव्हानं ठरली. अर्जुन हा आलंबन विभाव, ही सगळी आव्हानं जी आहेत ती उद्दीपन विभाव झाला. पुढचा तिसरा मुद्दा आहे तो अनुभवाचा. काय आहे अनुभवाचा? या सगळ्या कौरव पांडवांच्या युद्धाच्या अगोदरची अवस्था, म्हणजे युद्ध होण्याच्या अगोदर ही शंकांचा एकमेकाचा ध्वनी ज्यावेळेस एकमेकाच्या कानावर पडला त्यावेळेस याच्यामध्ये काही घाबरून गेले आणि काही युद्ध करण्याकरता सज्ज झाले. दोन्ही गोष्टी झाल्या की नाही. काही घाबरून, फार ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात फार विस्ताराने वर्णन आहे, कोण कोण घाबरलं, काय झालं, कसं झालं, सगळं आहे. काही घाबरून गेले आणि काहींना युद्ध करण्याकरता संचार झाला. काही घाबरून गेले म्हणजे ते वीररसापासून बाजूला झाले आणि काहींना आता युद्ध करायचं अशा पद्धतीचा संचार झाला. हा अनुभव त्यांच्याकडे दिसून आला. आपले आपले सगळ्यांनी बाण अगदी तयार ठेवले. हा त्यांच्या ठिकाणी आलेला अनुभव आहे. म्हणजे ही झालेली अवस्था याला अनुभव म्हटलं जातं. आलंबन विभाव कोण सांगितला? अर्जुन. इथं या प्रसंगामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला प्रत्येक जण आलंबन विभाव दाखवता येईल. दिलेली एकमेकाची आव्हानं याला म्हणायचं उद्दीपन विभाव. युद्ध करण्याकरता सज्ज झाले म्हणजे आपल्या हातामध्ये बाण घेऊन आता युद्ध करण्याकरता तयार झाले याला म्हटलं जातं अनुभव. आणि त्याच्या पुढचा विचार असा मांडलेला आहे, अर्जुनाने हे सगळं पाहिलं
वीररस निर्माण झालेला आहे. युद्ध करण्याकरता या शंखध्वनी करून आता युद्ध करण्याकरता उद्युत झालेला अर्जुन, पण एकदम समोर पाहिल्यानंतर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्यांना पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये सहज भाव निर्माण झाला. हे द्रोणाचार्य म्हणजे द्रोणाचार्य नाही, माझे गुरु द्रोणाचार्य. दुर्योधन म्हणजे हा फक्त दुर्योधन नाही, माझा भाऊ दुर्योधन, माझे पितामह भीष्माचार्य. हे माझा हा शब्द त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि माझ्या या शब्दामुळे काय झालं, हातामध्ये असलेलं शस्त्र खाली टाकलं, मला युद्ध करायचं नाही अशी भावना निर्माण झाली, मला युद्ध करायची नाही अशी भावना निर्माण झाली. हा जो निर्माण झालेला शोक आहे याला मला व्यभिचारी भाव. आलं का पहा लक्षात. वीररसामध्ये अर्जुन हा इथं आलंबन विभाव आहे. दिलेली एकमेकाच्या समोर आलेली आव्हानं हा उद्दीपन विभाव आहे. निर्माण झालेली युद्धाची अवस्था हा अनुभव आहे आणि अर्जुनामध्ये निर्माण झालेला शोक, आता मला युद्ध करायचं नाही या वीररसातून त्याच्याकडून बाजूला होण्याकरता निर्माण झालेला शोक हा झालेला आहे व्यभिचारी भाव. रस निर्माण करण्याकरता शोकाचा विचार केला तर वीररस असताना सुद्धा काही काळ आहे आणि काही काळ नाही. शोक काही त्याच्या ठिकाणी कायम राहिला का? तो भगवद्गीता 18 अध्याय झाले की त्याच्या ठिकाणचा शोक निघून गेला ना. सर्व धर्मांपरित्यज्यवरचं चिंतन करत असताना मा शुचहा इथं येऊन थांबले ना भगवान कृष्ण परमात्मा. शोक निघून गेला, पुन्हा युद्ध करण्याकरता तयार झाला. मग ते 3रा अध्याय 12वा अध्याय वगैरे वगैरे सगळं चिंतन पुढचं आहे. मुद्दा मला एवढा काय म्हणण्याचा याच्यामध्ये, वीररसाचा विचार करत असताना विभाव विचारात घ्या, आलंबन विभाव विचारात घ्या, उद्दीपन विभाव विचारात घ्या, अनुभव विचारात घ्या आणि त्याच्यामध्ये असलेला व्यभिचारी भाव विचारात घ्या. चला युद्ध रसाचा विचार सोडा. दुसरा प्रकार शास्त्राने आम्हाला भरत मुनींनी किंवा अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्याचा विचार आलेला आहे. दुसरा वीररसाचा विचार आलेला आहे दयावीर. वीर शब्द कितीतरी ठिकाणी लागू पडतो का नाही. युद्धवीर, दयावीर, दानवीर हे सगळे प्रकार आपल्याला विचारात करण्यासारखं आहे. दुसरा प्रकार सांगितलेला आहे दयावीर. म्हणजे काय? दया करण्यामध्ये निर्माण झालेला जो उत्साह आहे त्याला म्हणायचं दयावीर. वीररसामधला हा उत्साह दिसून येतो ना, दया करण्यामध्ये निर्माण झालेला जो उत्साह आहे त्याला दयावीर अशा पद्धतीचं म्हटलं जातं. याच्याकरता ज्ञानेश्वरीतलाच विचार जर करायचा झाला तर ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचा विचार करताना ज्ञानोबारांनी या संबंधाने विचार मांडलेला आहे. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया, मी उदय गताची तया ऋणिया लागे. भगवान स्वतः अर्जुनाला इथं सांगतायत काय? मूर्तिमंत जाण दया आणि मग मी उदय गताची तया ऋणिया लागे. तो पुरुष वीर राया काय? मूर्तिमंत जाण दया. मूर्तिमंत जाण दया त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली जी दया भावना आहे आणि दया भावनेमध्ये निर्माण झालेला जो काही उत्साह आहे त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी आलेला जो शब्द आहे तो वीरता हा शब्द तिथं आला. त्याला दया कराविषयी असं वाटायला लागलं. दयेमध्ये तो वीर असं म्हटला जातो. काही माणसं ज्यावेळेस अखंड दया करत राहतात, कोणाही जीवाचा नगरो मत्सर या भावनेने राहतात. नेहमी दयाशील असलेल्या माणसाबद्दल बोलताना माणसं म्हणतात ना, ते दया, त्यांच्याकडे दया नाही, ते दयावीर आहे. बोलतात ना, तशातला हा प्रकार आहे. दया नाही, ते दयावीर आहेत. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला दृष्टांत अनेक कीर्तनकार सांगतात. रामकृष्ण परमहंस नदीमध्ये गेले, गंगेमध्ये स्नानाला गेल्यानंतर नेमकं एक विंचू वाहत येत होता. त्या विंचूला पाहिलं, तो बुडायला लागलेला विंचू होता. बुडायला लागलेल्या विंचूला रामकृष्ण परमहंसांनी आपल्या हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्याबरोबर तो विंचूचा स्वभाव आहे, त्यांनी त्याची नांगी मारली, खाली हात सुटला, पुन्हा आणखी वाचवण्याकरता प्रयत्न करायला लागले, नांगी मारली, खाली हात सुटला, पुन्हा वाचवण्याकरता प्रयत्न करायला लागले. बाजूला असलेला मनुष्य म्हणायला लागला, अहो रामकृष्ण परमहंसांना, अहो गुरुजी, तो विंचू तुम्ही वाचवायला लागलाय परंतु तो चावतोय, तुम्हाला नांगी मारतोय, तुम्ही का वाचवण्याकरता प्रयत्न करताय? रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं की तो त्याचा स्वभाव सोडत नाही, मग मी माझा स्वभाव कशा करता सोडतो? त्याचा स्वभाव आहे नांगी मारणं आणि माझा स्वभाव आहे जो बुडत आहे त्याला वर काढणं. दया धर्म का मूल आहे असं कबीर महाराजांचं वचन प्रसिद्ध आहे. दयेमध्ये असलेली श्रेष्ठता त्याला दयावीर असं म्हणा. दुसरा प्रकार संपला. तिसरा प्रकार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये तसा सांगितलाय दानवीर, किंवा हा शब्द आपल्याकडे मराठीमध्ये दानशूर या नात्याने सुद्धा वापरला जातो.
दानशूर असं म्हटलं जातं। एखाद्या माणसाकडून आपल्याला जर सप्त्याला पट्टी जरी घ्यायची झाली तरी आपल्याला त्याचं वर्णन करावं लागतं, अहो हे काही साधे दान करणारे नाही, दानशूर आहेत एवढं बोलावं लागतं, तेव्हा कुठं 11 रुपयाची पावती येते। आपल्याला माहित आहे हे सगळं, आपण रोज त्या प्रकारात राहणारी माणसं आहेत। दानशूर असं म्हटलं जातं, दानवीर असं म्हटलं जातं, म्हणजे दानामध्ये अत्यंत श्रेष्ठ, दानामध्ये असलेला उत्साह याला दानवीर असं म्हटलं जातं। शास्त्रामध्ये आपल्याला नेहमीचा श्लोक माहित आहे, शतव्याय भोक्तव्यम सहस्रम स्थानम समाचरेत लक्षव्याय दातव्यम कोटीम चक्वा परिस्मरे। आपल्याला सुभाषित नेहमीच हे माहित आहे, लक्षव्याय दातव्यम असं सांगितलं जातं। या दानाबद्दल चिंतन करत असताना अनेक पद्धतीचा विचार आपल्या समोर आहे। भगवंताकडून घडलेलं दान विचारात घ्या, संतांकडून घडलेलं दान विचारात घ्या, सर्वसामान्य माणसाकडून घडलेलं दान विचारात घ्या। याच्यामध्ये संतांच्या बाबतीतलं दान विचारात घेत असताना तुकाराम महाराजांनी संतांच्या ठिकाणची दानवीर वृत्ती सांगत असताना तेवढं गोड वर्णन केलं, घातला दुकान घेती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार। खरं तर घातला दुकान म्हणायचं आणि देती आली अशी दान म्हणायचं। दुकान आणि दान हे शब्द फक्त संतांच्याच बाबतीत योग्य होऊ शकतात, बाकीच्या ठिकाणी नाही। म्हणजे व्यवहारात असं कुठलंच दुकान नाही की ज्या दुकानात दान दिलं जातं, फक्त एकच दुकान आहे, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, मुक्ती मुक्ती फुकाची जाती तयाकरी कोणी न पाहिजे रे। बस घातला दुकान देती आली अशी दान। संतांकडे किती जरी कुणी आलं तरी कुणाला ते नाही म्हटले नाही, त्यांच्याकडे असल्यानंतर ते नाही म्हटले नाही, याच्यात नवल नाही, नसलं तरी नाही म्हटले नाही, म्हणून त्यांना दानवीर असं म्हटलं जातं। आपल्या ठिकाणची कितीही दयनीय अवस्था झाली तरी नाही, तुकोबारांच्या चरित्रातली उदाहरणं, ज्ञानोबारांच्या चरित्रातली, नाथ महाराजांच्या चरित्रातली कितीतरी उदाहरणं या संबंधाने देता येतात। खरं तर तुकोबारांचं चरित्र पाहत असताना त्या माणसाची शेत राखण केलं आणि त्याला भरपूर झालेलं धान्य, त्यांनी झालेलं भरपूर धान्य तुकोबारांना देऊन टाकलं। आपण तुकोबारांचं चरित्र रोज ऐकतोय सांगतोय, झालेलं भरपूर धान्य तुकोबारांना देऊन टाकलं। देऊन टाकल्याबरोबर तुकोबारांनी काय केलं, तुकोबारांनी सांगितलं माझं जेवढं ठरलंय तेवढं मी धान्य घेणार, बाकीचं नाही। तो म्हटला मी घेऊन जाणार नाही। मग तुकोबारांनी अख्ख्या गावाला सांगितलं ज्याला जे पाहिजे ते दान घेऊन जा, धान्य जेवढं पाहिजे ते घेऊन जा। ज्याच्या ज्याच्या तब्येतीनुसार त्याची त्यांनी पोटं उचलून घेतलं। आपण चरित्रात वाचतो का नाही किंवा चरित्र पाहतो सांगतो का नाही, माझा मुद्दा असा आहे, आपल्याकडे असल्यानंतरही दिलं आणि नसल्यानंतरही कुठून तरी उपलब्ध करून दिलं, पण देण्यामध्ये कधीही कुत्राईपणा केला नाही, याला दानशूर असं म्हटलं जातं, हा दानवीरपणा असं म्हटलं जातं। हा जो दानवीरपणा संतांच्या ठिकाणचा एवढाच नाही, भगवंताच्या ठिकाणचा दानशूरपणा सांगत असताना तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र। त्या औदार्याच्या बाबतीत बोलत असताना देताना म्हणसी पात्रा पात्र, ते कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले, कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले असं ज्ञानोबाराय चिंतन करतात। मोक्ष सुद्धा तू वैरी असलेल्या जो कोणी तुझा द्वेषी आहे त्याला सुद्धा देऊन टाकलं, म्हणजे वैर्याला सुद्धा तू मोक्ष दान करण्या इतका तू औदार्यवान आहे हे सांगत असताना भगवंताच्या ठिकाणचा दानवीरपणा सांगितलेला आहे। भगवंताच्या ठिकाणचा दानवीरपणा, संतांच्या ठिकाणचा दानवीरपणा, श्रीगुरूंच्या ठिकाणचा दानवीरपणा, वीरपणा शब्द आला की त्याच्यातला उत्साह हा डोळ्यासमोर घ्यावा। चला आता थोडासा पुढचा विचार करू। युद्धवीर रस एक प्रकार झाला, दयावीर रस दुसरा प्रकार झाला, दानवीर रस तिसरा प्रकार झाला वीररसाचा, चौथा प्रकार सांगितला जातो धर्मवीर रस। धर्मवीर असं काही लोकांच्या बाबतीत म्हटलं जातं, म्हणजे आयुष्यभर धर्माकरता झटणारे, धर्माकरता वावरणारे त्याला धर्मवीर असं म्हटलं जातं। त्याही पुढे जाऊन चिंतन केलं जातं त्यागवीर, त्यागवीर सांगितलं जातं। त्यागामध्ये निर्माण झालेली वीरता म्हणजे आपल्याजवळ असलेलं सर्वच्या सर्व देऊन टाकणं, आपल्याजवळ असलेल्याबद्दलच नाही कोणत्याच गोष्टीबद्दल अपेक्षा न ठेवणं, याला त्याग असं म्हटलं जातं। तुकोबारांचं चरित्र किंवा त्याच्याकरता निळोबारांनी केलेली एक आरतीतलं पहिलंच प्रमाण डोळ्यासमोर घ्या, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिरी, याला त्यागवीर असं म्हटलं जातं बरं का। प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिरी। वैराग्याची व्याख्या करत असताना विचारसागरांनी व्याख्या अशी सांगितली, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल
भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात, अशी स्पष्ट विचार सगळ्यांनी व्याख्या केली. याच्यात अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस, याच्यातला अनुकूल शब्द फार महत्वाचा आहे. प्रतिकूल भोगाचा त्याग करायची गरज नाही, ते आपोआप होत असतं, त्याला करायची गरज नाही. अनुकूल म्हणजे काय, आपल्या समोर असावं, आपल्या करिता असावं आणि मग ते आपण नको म्हणावं, याला खऱ्या अर्थाचं वैराग्य म्हटलं जातं. आपल्या समोर असावं, आपल्या करिता असावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर होता, तुकोबारायांच्या करिता होता. त्या सोन्याकडे पाहून शब्द आहेत, सोने रुपये महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. मी नेहमी सांगत असतो, अलीकडे आमच्यात काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध येतो. त्याग याच्या करता अगोदर मिळावं. वेदांतांनी त्याला प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध असे दोन शब्द वेदांतांनी त्याच्याकरता मांडलेले आहेत. एखादी वस्तू मिळाली आणि मग ती वस्तू नको म्हणावी, ती वस्तूच मिळाली नाही, ती वस्तू नको म्हणण्यामध्ये अर्थ राहत नाही. मी त्यागवीर आपल्या समोर मांडतोय, आपल्या जवळ असलेल्या सर्व गोष्टीचा ज्यांनी त्याग केला, बाह्य गोष्टीचा त्याग केला याच्यात नवल नाही. बऱ्याचदा काही वेळेस बाह्य गोष्टीचा त्याग होतो पण अंतर्गोष्टीचा त्याग होत नाही. बाह्य विकारांचा त्याग होणं वेगळं आणि अंतर्विकारांचा त्याग होणं वेगळं. अंतर्विकारांचा सुद्धा ज्यांनी त्याग केलेला आहे त्याला खऱ्या अर्थाचं त्यागवीर असं म्हटलं जातं. कर्मवीर त्याचा पुढचा विचार सांगितला जातो. कर्मवीर, कर्मामध्ये काही नावं आपल्याकडे आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा नावं घेताना, भाऊराव पाटलांचं नाव घेताना कर्मवीर भाऊराव पाटील असं नाव घेतलं जातं, की ज्यांनी आयुष्यामध्ये कर्माला विशिष्ट अशा पद्धतीचं महत्व दिलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्माला ज्यांनी विशेष अशा पद्धतीचं महत्व दिलं त्याला कर्मवीर अशा पद्धतीचा शब्द दिला जातो. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन विचार करत असताना, भारतीय स्वातंत्र्याचा विचार करत असताना, सावरकरांच्या बाबतीत नाव घेत असताना स्वातंत्र्यवीर असं नाव त्यांच्याकरता दिलं जातं. म्हणजे वीर हा शब्द आपल्या ठिकाणी आलेल्या एखाद्या सद्गुणांच्या संबंधाने कित्येक ठिकाणी जोडलेला आहे हा आपल्याला दिसून येतो. मला विचार रसाचा मांडत असताना, वीर रस हा विचार आपल्या समोर मांडत असताना त्याच्यामधला जो उत्साह आहे तो उत्साह सगळ्यात महत्वाचा विचारात घ्या. म्हणजे एखादा रस निर्माण होण्याकरता लागणारी तीन गोष्टी, विभाव, अनुभव आणि व्यभिचारी, या तीन भावांच्या संयोगामध्ये रसनिष्पत्ती होते असं आम्हाला भरत मुनी सांगतात. शृंगार रसाचा विचार आपण काल करून आलो. आज वीर रसाचा विचार करत असताना या वीर रसामध्ये निर्माण झालेला विभाव काय आहे, या वीर रसामध्ये निर्माण झालेला आलंबन विभाव काय आहे, उद्दीपन विभाव काय आहे, अनुभव काय आहे आणि व्यभिचारी भाव काय आहे, हे अर्जुनाच्या त्या युद्धवीराच्या संबंधाने आपण थोडंसं चिंतन करून आलो. वीर रसाचा स्थायी भाव सांगितला जातो उत्साह. उत्साहाशिवाय वीर रस शोभतच नाही किंवा त्या वीर रसाची निर्मितीच होत नाही. मग ते कोणतंही असेल. आपण एखादं काव्य निर्माण करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण झालेला उत्साह, जर एखादा प्रसंग आपल्याला नटवायचा असेल तर त्या प्रसंगामध्ये वीररसाचा जर प्रसंग निर्माण करायचा असेल, काव्यामध्ये वीररसाचा प्रसंग निर्माण करायचा असेल तर त्याच्याकरता अगोदर आतमध्ये उत्साह निर्माण व्हावं लागेल. त्याच्याशिवाय काव्यामध्ये वीररसाचा प्रसंग निर्माण होत नाही. एक विचार. नाट्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर अगोदर आतमध्ये उत्साह निर्माण करावं लागेल. त्याच्याशिवाय नाटकामध्ये सुद्धा वीररसाचं पात्र करण्याकरता तो वीररस अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही. दुसरा विचार म्हणजे नाट्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला, काव्याच्या दृष्टीने विचार केला आणि या सद्गुणांच्या दृष्टीने विचार केला. या सद्गुणांच्या दृष्टीने विचार करत असताना दान आपल्याला करायचं असेल तर उत्साह असेल तर ते दान होईल आणि त्या दानामध्ये पराकृतीचं दान केलं तर त्याच्यामध्ये दानवीरता हा शब्द लागेल, तर त्याच्यामध्ये वीररस निर्माण होईल, तर त्याच्यामध्ये वीरता निर्माण होईल. कर्म करत असताना अगोदर उत्साह लागेल, त्याच्याशिवाय कर्म घडणार नाही आणि कर्म करत असताना त्या उत्साहामध्ये पराकृतीचं अशा पद्धतीचं कर्म घडलं तर त्याच्याकरता कर्मवीर असं नाव येईल. पण त्याच्याकरता उत्साह त्याच्याकरता कायम ठेवावं लागेल. त्याग करत असताना एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, त्याच्यामध्ये सुद्धा काही कालापुरता त्याग करणं आणि कायमचा त्याग करणं, कायमचा त्याग करण्याकरता सुद्धा तशा पद्धतीचा उत्साह आपल्या ठिकाणी यावं लागेल, तर त्याच्यामध्ये त्यागवीरता अशा पद्धतीचा अनुभव आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे दानवीरता प्राप्त होणं, दानवीरता येणं हा अनुभव आहे. दानवीरता त्याच्या ठिकाणी येणं हा अनुभव आहे किंवा कर्मवीरता त्याच्या ठिकाणी येणं हा अनुभव आहे.
दया वीरता त्याच्या ठिकाणी येणं हा अनुभव आहे. पण याच्याकरता लागणारा विभाव म्हणजे आपण स्वतः आहोत. ती व्यक्ती हा आलंबन विभाव आहे. त्या व्यक्तीच्या संबंधाने निर्माण झालेली भावना हा उद्दीपन विभाव आहे. त्याच्यामध्ये निर्माण झालेली वीरता, त्याच्याकरता निर्माण झालेले शारीरिक अशा पद्धतीचे विकार हा त्याच्या ठिकाणचा अनुभव आहे. आणि त्याच्या ठिकाणी निर्माण झालेले मानसिक विकार हा त्याच्या ठिकाणचा व्यभिचार भाव आहे. म्हणजे वीररस जरी निर्माण करायचा असेल तर त्याच्याकरता या विभावाचा विचार व्हावा लागेल, त्याच्याकरता या अनुभवाचा विचार करावा लागेल आणि त्याच्याकरता या व्यभिचारी भावाचा विचार करावा लागेल. रस नेमकं कोणता? रस शृंगार रस आणि वीर रसाचा अभ्यास करत असताना, रसनिष्पत्ती भरतमुनी नाट्यशास्त्रामध्ये विचार करत असताना किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांना ज्या नवरसांचा विचार करायचा आहे ते सांगत असताना ज्ञानोबाराय नवरसा भरवी सागरू म्हणत असताना एखादा प्रसंग शृंगार रसातून माझ्याकडून बाहेर यायचा आहे, एखादा प्रसंग युद्धासारखा प्रसंग, कारण ही ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीता. भगवद्गीता ही युद्धभूमीवर निर्माण झालेली आहे. युद्धाच्या भूमीवर ही भगवद्गीता जर निर्माण होत असेल आणि त्या भगवद्गीतेचं मराठीमध्ये रूपांतर जर ज्ञानेश्वर महाराजांना करायचं असेल आणि त्या युद्धाचं जर यथोचित वर्णन करायचं असेल तर वीररस हा त्याच्यामध्ये यावाच लागेल का नाही? वीररस जर माझ्या मनामध्ये निर्माण झाला नाही तर मला युद्धाचं यथार्थ पद्धतीने वर्णन करता येणार नाही. म्हणून नवरसा भरवी सागर. ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंकडे विनंती नवरसांची का करतात ज्ञानेश्वरीच्या संबंधाने? ज्ञानेश्वरी म्हणजे की काव्य आलं का नाही? बरं ठीक आहे ना, साच आणि मावाळ मितली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबाराय तुमच्या मुखातून येणारे शब्द हे अमृताचे अशा पद्धतीचं वर्णन झालेलं आहे, अगदी गोड अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या संबंधाने तुम्ही जर एखादा विचार मांडत असाल तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मवाळ अशा पद्धतीने तो साच अशा पद्धतीचं यायला लागलेला आहे. हे करत असताना नवरसा भरवी सागरू म्हणण्याचं कारण काय? का गरज आहे तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये नवरसा भरवी सागरू म्हणण्याची? हे सांगत असताना ज्ञानोबारांना असं श्रीगुरूंकडे विनंती, निवृत्तीनाथ महाराज म्हणा काय असेल ते, श्रीगुरूंकडे विनंती करताना असं सांगायचं आहे की एखाद्या वेळेस एखादा रस मला तो माहीत असल्यामुळे किंवा त्या पद्धतीचा मी विचार मांडू शकेल, पण मला एका रसामध्ये ज्ञानेश्वरी लिहायची नाही, मला नवरसा भरवी सागरू हे सांगायचं आहे. एका रसामध्ये ज्ञानेश्वरी केली तर ती रसहीन अशा पद्धतीची सुद्धा होऊ शकेल. एकाच जर आपण गोष्ट, मला सांगा, कीर्तनामध्ये सुद्धा आपण सगळे कीर्तन करावं, आपण बसलेले सगळे कीर्तन करावं, कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला नवरसा भरवी सागरू करावं लागतं का नाही सांगा? कीर्तनामध्ये सुद्धा करावं लागतं का नाही? कीर्तनामध्ये आपल्याला कधी कधी वीररसातून बोलावं लागतं, कधी कधी हास्य रसातून बोलावं लागतं. जर एखाद्या वेळेस आपण कीर्तन करत असताना हास्यरस जर आपण कीर्तनामध्ये नाही आणला तर बहुतांशी ऐकणारी लोक म्हणतात की याला कीर्तन येत नाही, म्हणतात का नाही आपल्याला सांगा? म्हणजे आपल्याला जरी हसवायचं नसलं तरी बळच आपल्याला कुठून तरी हसवावं लागतं. म्हणजे कीर्तनामध्ये सुद्धा हे नवरसा भरवी सागरू व्हावं लागतं का नाही? आम्ही एका गावाला कीर्तनाला गेलो होतो, आमच्या बार्शी तालुक्यातलं गाव होतं. म्हणजे काही काही वेळेस जरी आपण नवरस कीर्तनामध्ये आणले तरी ते नवरस कळाले पाहिजे ना ऐकणाऱ्याला सुद्धा, हेही तितकंच महत्वाचं आहे. आम्ही कीर्तनाला गेलो, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो. मग ते कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्यानंतर मग पहिलंच कीर्तन माझं त्या गावामध्ये, कीर्तनाला उभा राहिलो, श्रावणातलंच होतं ते कीर्तन. आणि झालं, लोक त्या गावामध्ये आतापर्यंत कधी कीर्तन झालेलं नव्हतं आणि अशा ठिकाणी आमचं कीर्तन आले. प्रसंग असे सगळ्यालाच असतात, मला आधी अशातला काही भाग नाही. झालं, कीर्तन सुरू झालं. मी थोडासा विचार केला, काय आहे, आपण कीर्तनाला उभा राहिलं की पहिल्यांदा बघत असतो की आपल्याला कोण सापडतंय का, बघतो का नाही सांगा? कीर्तनाला म्हणजे आपल्या विचाराचं कोण सापडतंय का? थोडासा तात्विक विचार मांडून बघितला, कोणाला काही कळेना. थोडासा भक्तीतून विचार मांडून पाहिला, कोणाला काही कळेना. थोडंसं हसून पाहिलं पण कोणी हसे नाही हो. गंभीर झालो तरी कोणी गंभीर होईना, हसवलं तरी कोणी हसेना. कसं तरी पावणे तासामध्ये कीर्तन उरकलं, निघालो. पण मला मात्र सर होते की मी कीर्तनामध्ये नवरसा भरवी सागरू असं कीर्तन केलं. कीर्तनामध्ये मी बऱ्याचदा अंगविक्षेप करून अशा पद्धतीचा आविर्भाव आणला तरी कुणी त्याला दाद दिली नाही. कीर्तनामध्ये आपल्याला कीर्तन करायला उत्साह कधी वाटतो जर कुणी आपल्याला दाद दिली तर, कुणीतरी दाद दिली. म्हणून कधी कधी अलीकडल्या काळामध्ये श्रोते कधी कधी घेऊन जावे लागतात आपली आपली दाद देणारे, कारण काही वेळेस दाद देत नाहीत, आपल्याला घेऊन जावे लागतात. दाद दिली तर आपल्याला उत्साह येतो की नाही?
तर कोणीच मला म्हणजे एखादा तात्विक विचार म्हणलं तरी कोणी मान डोलवेना, भक्तीतून विचार मांडला तरी कोणी भक्तिपूर्ण अशी अवस्था येईना, कोण हसवलं तरी कोणी हसेना. मला वाटायला लागलं की नेमकं मी चुकलो का यांना कळलं नाही, काय झालंय. म्हणून आमच्या एका मित्राला विचारायला लावलं की काय झालंय नेमकं विचारा. आणि ते एका मित्राने विचारलं का कीर्तन कसं काय वाटलं. ते म्हणलं ठीक आहे. म्हणजे ते आवडलंही म्हटलं नाही पण आवडलं नाही म्हटलं नाही. ठीक आहे, नाही तुम्हाला आवडलं तर न आवडलं तर म्हटलं नाही तसं काही बोलता येणार नाही. नाही पण नेमकं तुम्हाला कीर्तन कळालं का न कळालं. ते म्हणजे नाही कीर्तन कीर्तन झालं, कळलं न कळण्याशी काय संबंध आहे. नाही पण तुम्ही हसला नाही, कीर्तनामध्ये गंभीर झालं तरी अगदी गंभीर झाला नाही. एखादा प्रसंग आपल्याला असा आपण करत असतो की तो एखाद्या म्हणजे काही माणसं रडतात सुद्धा. एखादी कथा आपण सांगायला लागलो की रडतात सुद्धा ना. तशी कथा सांगितलेली तुमच्या डोळ्यातून पाणी आलं नाही, तुम्ही हसला नाही, काही नाही, कसं काय. ते म्हटले कीर्तनात हसावं लागतं हे आम्हाला माहीतच नाही म्हटले. म्हणजे इतके जर अनभिज्ञ श्रोते असतील तर नवरसा भरवी सागरू कुठे लावायचं. पण कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला कीर्तन करायला नवरसा भरवी सागरू लागतं का नाही. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांकडे प्रार्थना करताना नवरसा भरवी सागरू का म्हणतायत. कारण अहो मग ठीक आहे पण वीररसाची गरज काय. कारण ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा मराठीमधला अनुवाद आहे, बरोबर आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेतला मराठीतला अनुवाद आहे आणि भगवद्गीता ही युद्धभूमीवर चालू आहे. आणि युद्धभूमीवरचं वर्णन जर करायचं असेल तर त्याच्याकरता वीररसाची गरज आहे. म्हणून नवरसा भरवी सागरू अशी ज्ञानोबाराय प्रार्थना करतात. शृंगार रसाचा विचार ज्ञानोबारायांनी काल मांडला. कुठं कुठं का मांडायची गरज पडली याचा विचार आपण काल केलेला आहे. वीररसाचा विचार ज्या युद्धभूमीवरचं चिंतन करायचं असेल तर त्याच्याकरता वीररसाचाच विचार करावा लागेल. कारण युद्धभूमीतला विचार मांडायचा असेल तर वीररस पाहिजे. फक्त आपण विचार आज एवढा करून आलो. रसनिष्पत्ती करता कारण काय सांगितली 3. एक विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती ही रसाची निर्मिती होण्याकरता या तिघांचा संयोग लागतो असं आपल्याला नाट्यशास्त्रकार सांगतात. आणि याचा विचार करत असताना वीर शब्दाचा विचार भीष्माचार्याच्या ओवीतून आपण करून आलो. आणि वीररसाच्या प्रकारांचा विचार करत असताना युद्धवीर आपण विचारात घेतला, दयावीर विचारात घेतला, दानवीर विचारात घेतला, धर्मवीर विचारात घेतला, त्यागवीर विचारात घेतला, कर्मवीर विचारात घेतला. आपल्या आपल्या सद्गुणांच्या दृष्टीने अनेक वीरांचे प्रकार करता येतील. परंतु शास्त्रकारांनी मात्र 3च प्रकार केलेले आहेत. हे पुढले प्रकार आपण सद्गुणांच्या दृष्टीने विचार केले पण शास्त्रकारांनी मात्र 3च प्रकार केलेले आहेत. एक युद्धवीर सांगितलेला आहे, दुसरा दानवीर सांगितलेला आहे आणि तिसरा धर्मवीर सांगितलेला आहे. एवढे 3च प्रकार भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणजे वीररसाचे प्रकार युद्धवीर, दानवीर आणि धर्मवीर. या वीररसांचं चिंतन ज्ञानोबाराय श्री गुरुंना सांगतात. नवरसा भरवी सागरू, शृंगार रस माझ्या वाङ्मयामध्ये काव्यामध्ये आला पाहिजे, वीररस माझ्या काव्यामध्ये आला पाहिजे. एवढंच नाही, काही प्रसंग असे असतात की ते प्रसंग श्रोत्यांच्या समोर सांगत असताना कारुण्य भावनेने सांगावे लागतात. काही प्रसंग असे असतात की ती करुणता निर्माण झाल्याशिवाय ती प्रसंग व्यक्त करता येत नाही. आणि ते प्रसंग व्यक्त करण्याकरता कारुण्यता येण्याकरता करुण रसाची गरज आहे. तो करुण रस सुद्धा माझ्या काव्यामध्ये यावा अशी भावना व्यक्त करतात. त्या करुण रसाचा विचार आपण उद्या करू. त्याचे विभाव काय आहेत, त्याचे अनुभव काय आहेत आणि त्याचे व्यभिचार भाव काय आहेत, या करुण रसाचं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये. पुंडलिक